हॅलो व्ह्यूअर्स, मी रिअल्टर कीर्ती भोसले. आपल्या सर्वांना माहितीच असेल की क्रेडई पुणे मेट्रो यांचे 17, 18 आणि 19 जानेवारी या कालावधीमध्ये एक्सपो सुरू आहे, जे आहे ॲग्रिकल्चरल ग्राउंड पुणे येथे. या एक्सपोचे आजच माननीय मंत्री मुरलीधर मोहोळ, स्टेट कॅबिनेट एव्हिएशन यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यांच्या उद्घाटनपर भाषणामध्ये त्यांनी एक मुद्दा अधोरेखित केला. लवकरच पुण्याच्या जवळच पुरंदरला एअरपोर्टचं काम ॲक्विजिशनचं, लँड ॲक्विजिशनचं सुरू होत आहे, जे आपले माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे देवेंद्र फडणवीस यांनी अनाऊन्स केलं. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे, ज्या पद्धतीने ओव्हरऑल पुण्याची डेव्हलपमेंट होत आहे. 2029 पर्यंत आपल्याला 3 एअरपोर्ट, ज्यामध्ये ऑलरेडी आपल्या पुणे एअरपोर्टचं एक्सपान्शन झालेलं आहे, प्लस नवी मुंबईचा एअरपोर्ट आणि आपला पुरंदरचा एअरपोर्ट, हे तिन्ही एअरपोर्ट साकार होत आहेत. याचा फायदा रिअल इस्टेटसाठी खूपच चांगल्या रीतीने होईल. आजच आत्ता एक न्यूज आली, ज्यामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी अनाऊन्स केलं, गिफ्ट सिटीच्या धर्तीवर गुजरातमध्ये जी गिफ्ट सिटी आहे, अगदी तशाच प्रकारे इनोव्हेटिव्ह सिटी या महाराष्ट्रामध्ये विकसित करण्यात येत आहे. हे सर्व सांगायचं कारण एकच आहे, जर तुम्ही तुमचं ड्रीम होम बघत असताल तर हा उत्तम कालावधी आहे. कारण का की ज्या पद्धतीने ओव्हरऑल पुण्याची डेव्हलपमेंट होत आहे, त्या पद्धतीने प्राइसेस दिवसेंदिवस वाढत जाणार आहे पुण्याच्या चोहोबाजूंना. तर हीच तुमची योग्य वेळ आहे घर खरेदी करण्याची. जराही वेळ दवडू नका आणि आजच डिसिजन घ्या.